नमस्कार, मी योगिता. आपल्या सगळ्यांचं जस्ट कुकमध्ये मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मिक्स डाळीचे गरमागरम वडे. हे वडे अतिशय कुरकुरीत आणि छान लागतात. चला तर मग साहित्याकडे वळूया. हे वडे बनवण्याकरता आपल्याला 3 प्रकारच्या डाळी लागतील. मी उडीद सोल घेतली आहे 2 वाट्या, अर्धी वाटी घेतली आहे मी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी मूग सोल घेतली. अशा 3 प्रकारच्या डाळीपासून आपण हे वडे बनवणार आहोत. आता तिन्ही डाळी स्वच्छ अशा पाण्याने एकत्र करून धुवून घेऊयात, म्हणजे यामधील सगळा कचरा आणि धूळ निघून जाईल. 2 वेळा मी ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. नंतर ही डाळ भिजेल इतकं यामध्ये पाणी घालून 3 तास ही डाळ भिजत ठेवायची आहे. ही डाळ जास्त वेळ भिजत ठेवायची नाही, कारण यामुळे वडे तेलकट होऊ शकतात. म्हणून साधारण 3 तास आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे. यूट्यूबवर बरेच शॉर्ट्स कुकिंगचे व्हिडिओ आहेत, पण माझं असं मत आहे की कुकिंगचे शॉर्ट्स न बघता फुल व्हिडिओ जर बघितला तर आपल्याला योग्य त्या प्रमाणात सगळं कोणतं किती वेळ शिजवायचं, किती वेळ भिजवायचं हे व्हिडिओमधूनच कळतं. त्यामुळे रील्स न बघता व्हिडिओ जर आपण पूर्ण बघितला तर आपला पदार्थ हा योग्य आणि व्यवस्थित शिजतो, भिजतो. शिवाय शॉर्ट्स हा 60 सेकंदाचा असल्यामुळे त्या 60 सेकंदामध्ये बसेल एवढाच भाग त्यांना दाखवावा लागतो. यानंतर आपली सगळी डाळ अशी 3 तास पूर्ण झाली आणि मस्त भिजली. आता आपण सगळी ही एका चाळणीमध्ये ओतून घेऊयात, म्हणजे यामधलं सगळं पाणी निघून जाईल. 10 ते 15 मिनटं आपल्याला ही डाळ अशीच चाळणीमध्ये ठेवायची आहे, म्हणजे आपले वडे कुरकुरीतसुद्धा होतील. आणि जास्त पातळ जर झालं तर वडे बनणार नाहीत योग्य, म्हणून डाळ आपली सगळी हलकीशी सुकू द्यायची आहे चाळणीमध्ये 15 ते 20 मिनटं. यानंतर मी सगळी डाळ अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेणार आहे. ही डाळ बारीक करताना आपल्याला यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, नाहीतर आपले वडे तेलकटसुद्धा होतील आणि त्याचे वडे व्यवस्थित बनणारसुद्धा नाही. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडा आल्याचा तुकडा आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतली आणि अगदी थोडं चमचाभर पाणी घालून हे मी सगळं मिक्सरला वाटून घेणार आहे. याची अशी जाडसर आपण पेस्ट बनवली. नंतर या बारीक केलेल्या डाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे अर्धी वाटी तीळ आपण यामध्ये घालणार आहोत. नंतर यामध्ये हिरव्या मिरचीचं जे वाटण केलं होतं ते 2 चमचे घालणार आहोत. नंतर यामध्ये 2 अगदी बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आहेत. तर यानंतर यामध्ये मी थोडं मीठ घालणार आहे चवीपुरतं. तुम्ही मीठ कमी अधिक करू शकता. मी 1.5 चमचा मीठ घातलं आहे. 1 चमचा हळद घालते, 1 चमचा लाल तिखट घालते, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर. आता सगळं छान मस्त एकत्र मिक्स करून घेऊया. यामध्ये उडदाची डाळ आपण जास्त प्रमाणात घेतली, त्यामुळे हे उडदाची डाळ थोडी फेनली की वडे आणखी हलके आणि स्पंजी येतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात. म्हणून जरा 5 मिनिटं मी छान अशी मस्त ही डाळ फेनून घेतली. आणि नंतर यामध्ये अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातला, थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली ती घातली आणि कळकळीत तेलाचं मोहन घालते आणि मस्त असं पुन्हा एकदा ही डाळ सगळी मिक्स करून घ्यायची आहे. आणि हाताला तेल किंवा पाणी लावून याचे छान वडे बनवायचे आहे. मी हाताला थोडं तेल घेतलं आहे आणि मस्त असे तुम्हाला हव्या तशा आकारात तुम्ही याला आकार देऊन आणि मध्ये असं होल पाडून याचे वडे बनवून तेल चांगलं तापलं की तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे, नंतर मंद आचेवर छान हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे वडे गरमागरम कढीबरोबर खूप छान लागतात किंवा सॉसबरोबर खायलासुद्धा खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या रेसिपीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. मी त्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. चला तर मग आता आपले वडे मस्त मिक्स डाळीचे सगळीकडून तळून छान तयार झाले. गरमागरम वडे मस्त एन्जॉय करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.